श्रोते नमस्कार. आज आता आपण कात्रजची जी नळ योजना म्हणतात. म्हणताना खूप सोपं वाटतं, की ते कात्रजची नळ योजना, तिथे तलाव आहेत, हे आहेत. पण ॲज अन इंजिनिअर किंवा हे जर तुम्ही बघितलं, तर त्याच्यात ज्या टेक्निकॅलिटीज इन्व्हॉल्व्ड होत्या आणि ते एक्झिक्युशनपर्यंत ते कसं काय केलं असेल त्या काळात, हे आज विचार केला ना, तर अतिशय म्हणजे अप्रूपच वाटतं त्या गोष्टीचं. तर सरांनी भरपूर माहिती दिलेली आहे आणि ती माहिती आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचूयात. तर त्याबद्दल आम्हाला तुम्ही विस्ताराने सांगितलं तरी हरकत नाही. आपण आता म्हणलं मागच्या ह्याच्यात हो, म्हणलं होतं, हो. की 1750 पर्यंत आपण बघितलं आणि योजनेची अंमलबजावणी आता चालू करायची. मोठी योजना आखली होती त्यांनी. तर ती कुठली होती? प्रामुख्याने पुण्याचा पाणी पुरवठा हे हं, होते. हं. म्हणजे पुण्यातल्या लोकांना घराजवळ पाणी मिळावं आणि पिण्यायोग्य पाणी म्हणजे पिण्यायोग्य आणि 12 महिने 24 तास. 12 महिने 24. असं नाही की मध्येच हे झालं. हा तर भाग होताच. पण ती काही संपूर्ण पुण्याला सर्वांगीण विकास करणारी मोठी योजना अशी नव्हती. त्यातला एक भाग होता. हं. आता त्यात काय काय होतं? तर आपण पहिल्यापासून बघितलं तर पुण्याला पाणी पुरवठा करणं. दुसरी गोष्ट पुण्यात नवीन पेठा बसवणं. हं. म्हणजे पुण्याचा विस्तार करणं. विस्तार करणं. हां. आता या 2 गोष्टींसाठी सर्वात महत्त्वाचा अडथळा जो होता तो आंबिलवड्याचा होता. ओके. कारण कारण तो आंबिलवडा गावातनं वाहत होता नाही, सगळं. तेव्हा गावातनं नव्हता. गावातनं नव्हता. पण गावाच्या दूर. गावाच्या पश्चिमेने गावाच्या कडेने वाहत होता. हं. आणि त्याच्या पलीकडे प्रचंड मोठा चांगला प्रदेश, सुपीक प्रदेश हा मोकळा पडलेला होता. आणि सगळी जी डेव्हलपमेंट होती, ती नागझरी आणि त्या दोन्हीच्या आंबिलवड्याच्या पट्ट्यात. बेचक्यातनं दक्षिणेकडे पुढे-पुढे सरकत चालली होती. किती पुढे जाईल? कारण हो, त्याला. तोफखाना तिथं थांबली होती ती डेव्हलपमेंट. पुढे कुठेतरी जायचीच होती. मग त्या आंबिलवड्याचं काय करायचं? हा त्यातला मोठा भाग होता. त्यामुळे आपण आंबिलवड्यापासून सुरुवात करू, हं. की पाणी पुरवठ्याचा पहिली योजना म्हणजे काय, तर आंबिलवडा गावातनं वाहणं बंद करणं. हे एकमेव त्यांचं उद्दिष्ट होतं. ह्याचं कारण असं आहे, की तो जर बंद केला नाही, तर मात्र पलीकडे डेव्हलपमेंट करणं अवघड होईल. हं. त्यामुळे तो कसा बंद करायचा? हा त्यातला फार मोठा भाग आहे आणि म्हणजे क्रुशियल पार्ट ऑफ द स्कीम जो हं, म्हणतो ना, हं. त्यातला आंबिलवडा हा भाग आहे. आता तो आंबिलवडा पार कात्रजच्या डोंगरातनं खाली वाहतून म्हणजे आता साधारण पर्वती म्हणजे सारसबागेपर्यंतचा जो आंबिलवडा अजूनही आहे. आहे. तो जुनाच आहे. हो, हो. आणि तिथनं तो वळून मग नव्या पेठेतनं तो खाली वैकुंठ स्मशानभूमी वैकुंठ वगैरे तिथे स्मशानभूमीच्या तो मागच्या बाजूला. नदीला मिळतो. हं. तर तो जो भाग आहे, हा वळवलेला आंबिलवडा आहे. ओके. तेव्हा वळवलेला आहे. तो नैसर्गिक स्रोत नाहीये त्याचा. तो हां, हां. म्हणजे पण आपोआप झाला असं नाही. त्यासाठी पुष्कळ त्यानं काम करायला लागलं. नाहीतर तो तिथनं म्हणजे जिथं वळवलंय, सारसबागेचं दक्षिणेचं हं, हं. टोक तिथे भिंत आहे अजून हो. एक आणि बागेतनं ती दिसते. पलीकडनं रस्ताच झालाय, त्या रस्त्यात गेली ती हं. सगळी. तिथपासनं सरळ तो बाजीराव रस्त्याच्या साधारण पुढे मागे डावीकडे उजवीकडे असा वळून तो अमृतेश्वर शनिवार बरोबर. पेठेतलं आधी तिथं तो तिथे. मिळत होता. तसे उल्लेखही आहेत त्याचे. आता हे कशावरनं समजायचं? कारण तेव्हा काही नकाशा वगैरे कुठला उपलब्ध नाहीये. नंतरचा आहे तो उत्तरकालीन हं, नकाशा आहे. हं. पण काही उल्लेख मात्र असे आहेत, समकालीन कागदात, की तो आंबिलवड्याचा स्रोत त्यांनी वळवला आणि गावातून वाहणं बंद केलं. हं. म्हणून थोडं त्याचा शोध घेतला मी. तर मुख्यतः काय होतं, ओढ्याकाठी काय असायचं त्यावेळी? एक तर पाणी लोकं वापरायचे, पाणी भरायला यायची, कपडे धुणं हे सगळं चालूच होतं. स्मशानं असायची, हं. समाध्या असायच्या. कारण ओढ्याकाठीच दहन केलं जायचं. मग हे कुठं सापडतंय का? पहिला एक मला असा त्यात हे सापडला म्हणजे संदर्भ सापडला, की 1900 साली ब्रिटिशांनी एक पुण्याचा कंटूर मॅप केला होता. ओके. कंटूर म्हणजे हो. जमिनीची लेव्हल, लेव्हल्स काय होत्या? उतार किंवा चढ त्या कंटूरवरनं कळतात आपल्याला. हं. ते एकाच समपातळीतली रेघ असते. अदृश्य रेघ आहे, ती काही जागेवर नसते. पण
ती एक पातळी, मग 1 मीटर खाली, 2 मीटर खाली, 3 मीटर खाली असं ते खाली-खाली किंवा वर-वर, टोपोग्राफी वर-वर टोपोग्राफी सगळी कळतं. टोपोग्राफी ती दाखवतात. तसे कंटूर माप केला होता. तो अ, शासकीय कुठल्यातरी ह्याच्यात असणारच आहे ग्रंथ संग्रहात किंवा ह्याच्यात. इतिहास संशोधक, भारतीय इतिहास संशोधक मंडळात त्याची एक नकाशाची कॉपी होती आणि ती मला बघायला मिळाली होती. आणि तेव्हा मी जेव्हा बघितलं, तेव्हा मला असं लक्षात आलं, की हा जो जुन्या आंबेलोड्याचा स्रोत जो आपण म्हणतोय बाजीराव रोड आणि हं, त्या हं, तो बरोबर त्या कंटूरमध्ये दिसतो. ओके. म्हणजे जरी ओढा बुजवला असला, तरी तो काही एका लेव्हलला सपाट करणं शक्य नसतं ना. तो चर थोडासा राहतोच हं, जमिनीचा हं. अँड्युलेशन आणि तो पर्वतीपासून सरळ त्याच मार्गाने असा निघून पार नदीपर्यंत तो असं दाखवलेला आहे. अशी खोबण दाखवली आहे म्हणजे हां. थोडक्यात त्याच्यात, की ज्याच्यातनं पाणी वाहत असणार. करेक्ट. तर ठीक आहे म्हटलं, हा पहिला एक काही आपल्याला मिळाला संदर्भ. मग वाटेत काय-काय असेल? दुसरा संदर्भ मला असं मिळालं, की शनिवार जो आहे आत्ताचा, तिथे पूर्वी स्मशान होतं. हां, तिथे तुम्ही मागे एकदा सांगितलं होतं. हां. त्यामुळे स्मशान आणि ती सतीची वृंदावनं आहेत. अजूनही ते वृंदावन आहे. जिलब्या मारुतीच्या देवळाच्या मागे ठेवलेलं होतं, पण आता ते सगळंच काढून टाकलंय त्यांनी. भाऊ महाराज मुळात कुठल्यातरी भाऊ वाड्यात एक महाराज तिथं दातेवाड्यात ती ओके. वृंदावनं सापडली खाली हं. उत्खनन करताना. त्याच्यावर नंतर माती पडून सगळं ते तो आंबिलोड्याचाच भाग होता. हं. तो भर घालताना ती गाडली गेली असणार. तर त्यामुळे तो एक हे होऊ शकतो. आता नवीन यांच्या जिलब्या मारुतीच्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी वृंदावनाचा खरं तर जीर्णोद्धार करून त्याला व्यवस्थित स्थान ठेवायला दिलं हवं. पाहिजे. दिलं पाहिजे. कारण ते पुण्यातला सगळ्यात जुना पुरावा आहे तो. हं. आणि पुणे परगण्याचे देशमुख शितोळे त्यांच्या घरातली ती स्त्री होती. हो. ते सापडल्यावर तशी एक पाटी असलेली छोटी समाधी ती आपल्याला कॉर्पोरेशन नव्हती तेव्हा. हं, हं. शिराळ्यांनीच बहुतेक ती हे केली असावी, जीर्णोद्धार केला असावा आणि ती तिथे बांधली होती त्यांनी आठवण म्हणून. ती वृंदावनं सापडल्यानंतर. नंतर. कटी शिरोळ्यांच्या घरातल्या स्त्रियांची होती असं नोंद त्यावेळी सापडली होती. इथून थोडंसं पुढं आलो ना आपण नूतन मराठीकडे म्हणजे लक्ष्मी रोडवर अजूनही तिथे खूप इंटरेस्टिंग आहे ते. तेही कॉर्पोरेशन आता नीट केलं पाहिजे खरं तर वृंदावन. काय झालं होतं लक्ष्मी रोड आपण जेव्हा 2 भाग पडतात. एक भाग होतो हुजूर पाक्याकडे जाणारा, हं. दुसरा बेलबाकेकडे जाणारा. हं. तर तो जो बेलबाकेकडे जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्यावर थोडं पुढं गेलं आपण लक्ष्मी रोडनी, की डाव्या हाताला एक झाड आहे बरं. आणि त्या झाडात वृंदावन लपलंय. अच्छा, त्या झाडाची ते वाढ झाडाने ते अशी सगळं झाली. वृंदावन खाऊन टाकलंय आणि त्याचा एक फक्त भाग शिल्लक आहे. त्याचा फोटोही मी या पुस्तकात दिलाय. त्याची मला आठवण काय आहे, कारण मी 90, 92, 95 साली जेव्हा शोध घेत होतो त्या सगळ्या गोष्टीचा, तेव्हा ते वृंदावन व्यवस्थित होतं. बरं. आणि व्यवस्थित आणि ती कोणीतरी त्याची पूजा मात्र रोज करायचे. कारण रोज त्याच्यावर फुलं वाहिलेली दिसायची. अंघोळ घालून फुलं वाहिलेली. हं, हं. ते आजूबाजूच्या कुठल्यातरी दुकानदारांपैकीच कोणीतरी ते रोज त्याला फुलं व्हायचे. आणि ते वृंदावन बघितल्याचं मला आठवतंय. अशा अनेकांना आठवत असेल. त्याच्यानंतर काही वर्षांनी तिथे एक झाड लावलं होतं कोणीतरी शेजारी. आता तेव्हा काही लक्ष दिलं नसेल कोणी. ते त्या झाड झाडाचीच वाढ इतकी. ते एवढं मोठं झालं, की ते सगळं खोड त्या वृंदावनाच्या भोवती पसरलं आणि फक्त एक वृंदावनाचा एका बाजूचा भाग फक्त थोडासा दिसतो. बाकी पूर्ण हे झालेलं आहे. बाकी पूर्ण कव्हर केलेलं आहे त्यांनी. म्हणजे लोकांनी आवर्जून जाऊन बघावं तिथे. आणि मी तर कॉर्पोरेशन म्हणजे आता हेरिटेज सेल आहे एवढा मोठा आपला. हां. त्यांना मी विनंती करेन, म्हणजे या एपिसोडच्या निमित्ताने मी त्यांना विनंती करेन, की ते झाड मोकळं करा वृंदावन मोकळं करा. किंवा त्यातलं वृंदावन हो. मोकळं करा. काहीतरी करा, पण त्याची परत तिथंच पुनर्स्थापना करा. त्यामुळे तो एक भाग होता. ओके. त्यामुळे तो ओढा त्या मार्गाने वाहत होता हे निश्चित हं. होतं. आता हा बंद करायचा, तर एखादा ओढा बंद करणं, हे काही म्हणजे आत्ताच्या काळात सुद्धा अवघड वाटतं. एवढा मोठा प्रवाह, बरं तो काही छोटा नव्हता, हो. म्हणजे एक 8-10 फुटाचा प्रवाह होता असं नाही, चांगला 30-40 फुटाचा मोठा प्रवाह होता तो. आणि त्या आंबिलोड्याचे म्हणजे आंबील हे नाव का पडलं? मला वाटतं मागच्या वेळी मी सांगितलं की नाही आठवत नाही नाही, मला. अंबिल हे नाव का पडलं तर त्याला? त्याच्यावर बऱ्याच लोकांनी म्हणजे आधीची ज्यांनी पुस्तकं लिहिली किंवा हे लिहिले, काही लोकांनी मतं मांडली होती,
की तिथं आंब्याची खूप झाडं होती म्हणून त्याला आंबील म्हणायचे. दुसरा एक मतप्रवाह असा होता की तिथे आंबील वाटायचे. आता लोकं काहीही बोलतात. हं. तर आंबील वाटायचे म्हणून काय तो आंबील होऊ शकत नाही ना. आणि कशाला कोण तिथे जाऊन आंबील वाटेल? हं. तर असा एक शोध घ्यायचा प्रयत्न केला की हा शब्द आला कुठनं? तर काही वेळा आपल्याला संस्कृत शब्द तर 100% नाहीये. हं. फारसी आणि अरबी असण्याचा संभवच नाहीये. तरी मी त्यात शोध घेतला. कुठेही मला सापडलं नाही. पण पुण्यात काही त्यात तत्कालीन जो समकालीन हे होतं इतिहास आहे, त्यात तमिळ शब्दांची भरपूर भर पडलेली आहे. कन्नड आणि तमिळ. तमिळ. अच्छा. मराठी भाषेत. म्हणजे हे अक्का, अण्णा हं, हे हं. सगळे कन्नड किंवा तमिळ. तमिळ म्हणजे तेव्हा तो एकच होता. कर्नाटकच म्हणायचे. तमिळ वेगळा नव्हता. पार जिंजीपर्यंत कर्नाटक असंच कर्नाटकच म्हणायचे. प्रदेश होता. तर मी तमिळ शब्दकोशात शोध घेतला. तर मला तिथे अंबी या शब्दाचा अर्थ नौका असा आढळला. अच्छा. अंबी म्हणजे नौका. नौका. आता नौका अंबील याचा अर्थ असा होतो मग की नौका ज्यातनं जाऊ शकतील असा प्रवाह. असा प्रवाह. म्हणून तो अंबील म्हणजे नौका चालवणा जोगा किंवा योग्य असा हं. ओढा. मग तर तसं जर अर्थ आपण गृहीत धरला तर ते केवढं पात्र असेल तर ते खरंच मोठंच त्याचं असणार मोठं पात्र. पात्र असणार. ज्यातनं नावा चालू शकतात. त्यामुळे एवढा मोठा प्रवाह जर एकदम बंद करायचा, तर तो नुसता बंद करणं शक्य नाही. हं. कुठेतरी वळवलं तर पाहिजे, हं. कारण पाणी उत्तराकडे वाहतं. हं. मग नानासाहेबांच्या त्यांनी जी काही माणसं नेमली असतील किंवा इंजिनियर नेमले असतील, हं. त्यांनी शोध घेतला आणि तो पलीकडनं म्हणजे दत्तवाडी वगैरे सगळा हं. परिसर आहे, तसं. तिथून तो मुठा नदीला मिळवणं शक्य आहे. त्यासाठी काही मध्ये त्यांना धरणंही बांधायला लागली. त्यातलं एक धरण जे अजूनही आहे, दांडेकर पूल जो आहे, हो. त्याच्या तिथनं बघितलं की खालच्या बाजूला एक असं असं नालाकृती धरण आहे, मिळतं. आहे. आता तो ओढा त्या धरणातनं वाहत नाही, ते फुटलेलंही आहे. हं. तो असा साईड तुकड्यात पडून आल्यासारखा हां, आणि दिसतो. तो साईडनीच वाहतो. हं. म्हणजे तेव्हा तो त्याच्यामधनं आणि तो मोठा प्रवाह होता. हं. तो किती मोठा होता, मध्ये जेव्हा आंबेल पूर आला काही तेव्हा लक्षात. वर्षांपूर्वी, हो. तेव्हा लोकांना कळलं की त्या ओढ्याच्या पाण्याच्या ताकद किती आहे आणि तो किती जोरात वाहू हं. शकतो पाणी ते. तर ते धरण जे होतं ते अशी 5-6 धरणं त्यांनी बांधली आणि ते पात्र व्यवस्थित वळवलं. म्हणजे कुठे अडू नये, हं. पूर येऊ नये तिथे. पाणी सलग व्हावं, कारण पावसाळ्यातच हा सगळा प्रश्न हं. असायचा. हं. आणि ते थेट मुठा नदीला मिळावं. असा संबंध तो एक मार्ग त्याने तयार करणं हा योजनेचा अजून एक भाग होता. कारण तो केल्याशिवाय इकडचा ओढा बंद करणं बंद शक्य झालं. नव्हतं. त्यामुळे तो एक भाग होता. मग त्याने असा विचार केला, की जर आपण ओढा हा वळवतोच आहे, तर त्या ओढ्याचं काही पाणी जिथं आपण वळवतोय तिथेच साठवलं किंवा तळं केलं त्याचं, हं. तर त्याचा पुण्याला उपयोग होऊ शकतो. त्यामुळे पर्वतीचं तळं म्हणायचे तिथं. हां. आत्ता जी सारसबाग आहे तिथं तळं. हे 3 पहिले ते योजनेची तळेही सर सुरुवात खूप होती. मोठं होतं ना पण ते? हो, ते जवळ-जवळ 40 एकराचं होतं. 40 एकर एकर. म्हणजे अख्खी सारसबाग आणि पलीकडचं सणच ते ग्राउंड सणस अख्खं. ग्राउंड अख्खं. पार आत्ता जो अभिनव चौक आहे ना, तिथपर्यंत होतं ते. बापरे! आणि प्रचंड मोठं होतं. ह्याच्यात मी दिलंय ह्याच्यात हं. बरंच हं. म्हणजे त्याचं एक साधारण मी कॅल्क्युलेशन हे काढलं तर कित्येक म्हणजे काही टीएमसी पाणी तिथं साठेल एवढं मोठं तळं होतं ते. त्यामुळे ते एक भाग होता. नंतर कात्रजच्या डोंगरात सुरुवातीला थोरल्या बाजीराव पेशव्यांनी एक धरण बांधलं होतं, असं इतिहासात काही नोंदी आहेत. हं. तोही थोडासा चर्चेचा वादाचा वाद नाही म्हणू आपण चर्चा म्हणू किंवा शोध घेण्याचा विषय आहे, की खरंच ते थोरल्या बाजीराव पेशव्यांनी बांधलं होतं का नाही. पण तो आपण समजा आत्ता गृहीत धरू. ते चर्चा आपण पुढे हं. करू. हं. पण तेवढं काही पुरेसं नव्हतं. म्हणून अजून एक मोठं तळं पाहिजे होतं बांधायला. कारण पुण्याला रोज पाणी जर पुरवायचं, बरोबर. तर काही लाख लिटर पाणी पुरवायला पाहिजे. मग त्याची व्यवस्था कुठनं करायची? कारण तेव्हा काही हे नव्हतं, पंपिंग नव्हतं, इलेक्ट्रिसिटी नव्हती. हो. आत्ताच्या धरणासारखं पाणी हे करून ऑटोमॅटिक दरवाजे उघडले की येईल असंही काही नव्हतं. नळ योजना नव्हती हं. मुख्य. घरोघरी पाईप हं. नळ सोडला की पाणी येतंय, असंही नव्हतं.
त्यामुळे प्रचंड पाण्याचा साठा पहिला निर्माण करणं. निर्माण करणे. हं, ही पहिल्या योजनेचा भाग. आणि दुसरा भाग म्हणजे तो लोकांपर्यंत पोहोचवणं. म्हणजे त्यासाठी नळ बांधणं बरोबर. किंवा पाईपलाईन टाकणं. पाईपलाईन टाकणं थोडक्यात. बरं ही कुठपर्यंत आली पाहिजे? तर आता एवढा मोठा शनिवारवाडा आपण बांधले तर आपल्यालाही त्याचं पाणी मिळालंच ना, कोणाची इच्छा असणार. हं. त्यामुळे कात्रजचा डोंगर म्हणजे आत्ता जे कात्रजचं पहिलं तळं आहे हं. तिथपासनं शनिवारवाड्यापर्यंत पाईपलाईन आणायची आणि त्याचे फाटे सगळीकडे न्यायचे. हा अजून एक योजना म्हणजे एवढी ती संबंध मोठी योजना पाणी पुरवठा योजना होती. 10-12 किलोमीटर तरी किमान मला वाटतं. 8 किलोमीटर 8 साधारण किलोमीटर. आपण धरू आपण 5 मैल किंवा साधारण 8 किलोमीटर ही एवढी मोठी योजना आहे. बरं हे सगळं फक्त एक कॉन्सन्ट्रेशन केलं एकाकडेच तर काय होणार? पण पुण्याचा विस्तार तर होणार नाही. विस्तार तर दोन्ही बाजूंनी मग सगळा. पेठाही नवीन बसवल्या पाहिजेत. त्यामुळे नवीन पेठाही बसवणं हं. हे महत्त्वाचं होतं. या सगळ्याची आखणी त्यांनी बहुतेक 5-6 वर्ष केली असावी. आणि त्याच्यानंतरची पुढची 2 कामं फार महत्त्वाची होती. ती शनिवारवाड्याला तटबंदी बांधणं. कारण आधी जी होती बाजीराव पेशव्यांच्या काळात ते काम शाहू महाराजांनी थांबवलं हो, होतं. मनाई केली होती. आणि एक साधी भिंत फक्त बांधल्या, बुरुज नाहीत, काही नाहीत, अशी भिंत बांधा एवढंच सांगितलं होतं. ते नानासाहेब पेशवे तर त्यांचे म्हणजे भक्त म्हणा किंवा कारण शाहू महाराज त्यांचे गाईड अँड फिलॉसॉफर होते. हं. हं. त्यांची आज्ञा मोडणं शक्यच नव्हतं नानासाहेबांनी. त्यामुळे त्यांनी तो सगळाच भाग पुढचा रहित केला होता. तेव्हा काही त्यांनी हे केलं नाही. हालचाल पुढं केलेली. पुढं बघू म्हणून सांगितलं. मग ती तटबंदी बांधायची. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक गोष्ट अशी केली की पूर्वी काय व्हायचं एक ब्राह्मणांना दक्षिणा द्यायची एक पद्धत होती. तर ती दक्षिणादान हे श्रावण महिन्यात केलं जायचं पहिल्या आठवड्यात. हं. आणि मग ती प्रथा त्यांनी सुरू करायचा म्हणजे मोठी करायचा प्रयत्न केला. म्हणजे आधी म्हणजे रमणा जो हां, होता तो रमणा. तर तो रमणा म्हणजे रमणबाग हं. आणि कबूतरखाना. हं. तर कबूतरखान्याला भिंत बांधलेली होती. तर तिथे ती भिंत जी होती त्याचा पहिला रमणा म्हणू आपण त्याला. कारण हां. रमणा या शब्दाला काही अर्थ नाही. लाक्षणिक अर्थ जो रमणा आहे तो दक्षिणादानाची जागा असाच घेतला गेला. बरं. ते कुरण-बिरण बाजूला पडलं. रमणा म्हणजे काय तर दक्षिणा द्यायची दक्षिणा जागा. द्यायची जागा. सर तर एकच मिनिटं आपण ज्या पाणी योजनेचं बोललो, तर त्याचा काही खर्च किंवा याचा तपशील आहे? कारण तो आपण म्हणतो खूप खर्चिक होती आहे ना, किंवा बरंच आहे. काय अंदाज एक किती भाग अंदाजे? घेऊ आपण तो साधारण त्याच्यात. बरं. मी आता फक्त पहिली कामाची यादी सांगितली आणि शेवटचं काम म्हणजे त्यानं पुण्याला अजून एक नदी ओलांडण्याचा मार्ग करून द्यायचा होता. हां, पूल. एक होता तो कुंभारवेशीचा इथला जो पूल होता तेवढाच होता. हं. बाकी नदी ओलांडायला दुसरे मार्ग नव्हते. पूल नव्हते म्हणजे. त्यामुळे त्यांना एक दुसरा मार्गही त्यांना करायचा होता. ही सगळी कामं हा संपूर्ण त्या योजनेचा भाग होता. आता त्या योजनेत म्हणजे हे 1950 ते 61 मला वाटतं या हा जो पिरियडमध्ये सगळं. हां, 61 म्हणजे अगदी शेवटी त्यांचं निधन व्हायच्या आधी शेवटचा लकडी पूल ही 61ची म्हणून. पण 50 ते 59 हा 50 सुद्धा नाही मी 52 म्हणेन. 52 ते 59 या 6-7 वर्षात त्यांनी हा सगळा भाग हे एवढे प्रोजेक्ट एवढे कंप्लीट प्रोजेक्ट कंप्लीट केले. बापरे! आता पुढच्या भागात आपण एक प्रोजेक्ट घेऊ त्याचा. ठीक आहे. चालेल. ओके. श्रोतेहो, तर आपण भेटूया पुढच्या भागात आणि हे सगळे डिटेलमध्ये जी आहे ती माहिती आपण सरांकडनं घेऊ.